आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे, लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग। भारती विद्यापीठ पलूस येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंती व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न। भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीचे आणि भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पलूस येथे सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात देण्यात आला। भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित या उपक्रम मालिकेने परिसरात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण केलं। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा पलूस कॉलनी येथे शालेय साहित्य वाटपाने झाली। या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या शिक्षणाची गोडी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला। भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अशोक हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा लाड, उषा कुंभार, माजी नगरसेविका रेखा अमोल भोरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा उपाध्ये आणि विद्यमान नगरसेवक अमोल भोरे उपस्थित होते। उपक्रमाचे समन्वयक प्राध्यापक मनोज कुमार हडदरे यांनी शिक्षणाच्या संधी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली असल्याचं मत व्यक्त केलं। आरोग्य सेवेचा वारसा पुढे नेत 13 जानेवारी 2026 रोजी गणेश मंदिर पलूस येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता आणि जीवनशैली सुधारण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी सुहास पुदाले, नूतन नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुदाले, नूतन नगरसेवक माणिक भोरे, रोहित दळवी आणि राजनंदिनी मोटकट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्राचार्य डॉक्टर अशोक हजारे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षा व नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्राध्यापक सुधीर पाटील यांच्या नियोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट आरोग्य सेवेचा लाभ मिळाला, ज्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले।